हे पुतळे दिसत नव्हते, अर्धे दिसत नव्हते. मातीचे ढिगारे होते. अशी माती टाका म्हणे का तुम्हाला बाबा नावाच्या पुढं? लोकांना दिसलं नाही, लोकांनी शिवा द्यावं का यांना? त्या ठेकेदाराला म्हणण्यापेक्षा या समितीला अक्कल नाही का? हे बाबासाहेबांचे पुतळे ते तोंड दाबून तिथपर्यंत कंपाऊंड गेलं. आतापर्यंत हे दिसून जन आक्रोश झाला आहे. आता लोक आले इथं. आतापर्यंत जन आक्रोश होऊनही एक अधिकारिक सूचना स्मारक समितीच्या एकाही सदस्याने किंवा अध्यक्षाने दिली नाही. हे भीम अनुयायासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. आमची अशी प्रमुख मागणी आहे की इथे जे काम सुरू आहे ते काम कोणत्या पद्धतीनं आणि दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी आहे का हे तुम्ही स्मारक समितीनं जाहीर केलं पाहिजे. आणि हाच नियम आहे की शासनाचा निधी जेव्हा तुम्ही वापरता तर या शासनाचा निधी तुम्ही कोणत्या कामासाठी करून राहिले ना, निधी किती उपलब्ध झाला याची जाहीर सूचना फलक लावलं पाहिजे. हा सगळा नियमात बसते. असं न करता या दीक्षाभूमीला संघभूमी करण्याचं सगळं षडयंत्र हे स्मारक समिती आणि संघवाले आणि बीजेपीवाले सगळे गुंतलेले आहेत आणि झोपलेले आहेत. तर आम्ही आमच्या स्मारक समितीला असं आवाहन करतो की संविधानिक जागृत विचारमनद्वारे का तुम्ही जागे व्हा आणि या दीक्षाभूमीला, या पावनभूमीला जिथे बाबासाहेबांनी आपले चरणस्पर्श दिले आहे आणि या भूमीला पावन करण्याचे काम केलेलं आहे, त्या पावनभूमीला तुम्ही संरक्षण द्या आणि संरक्षण देऊन तुम्ही या भूमीला वाचवण्याचा प्रयत्न करा. झोपलेले हे शासन, महाराष्ट्र शासन झोपलेलं आहे आणि स्मारक समिती त्याला पाठबळ देण्याचं काम करत आहे. दुसरा काही उद्देश नाही. या दीक्षाभूमीला पुन्हा मी वारंवार म्हणतो की या दीक्षाभूमीला संघभूमी बनवण्याचं षडयंत्र नाही. इथे या 14 एप्रिलला भीम अनुयायी आंबेडकर जनता चारही बाजूनं कानाकोपऱ्यातून येतात. इथे पाय ठेवायची जागा नाही आणि काय गरज आहे इतकं बघा. टीनाच्या हे बघा किती मोठी जागा यांनी घेरलेली आहे आणि टीना टाकून जाहीर सूचना ऐकून घ्या. आणि जाहीर सूचना न करता असा टीना लावून हे काळ्या मताने ना अंधारात काम सुरू आहे याची जाहीर सूचना केली पाहिजे. सगळे जागृत आहे, सगळ्याला समजते का हे चुकीचं होत आहे. म्हणून आंबेडकर जनता इतकी आक्रोश झालेली आहे आणि बीजेपी आणि संघवाल्यांना हे माहित आहे की बाबा आंबेडकरी जनता जेव्हा आक्रोश झाली तर एका चिंगाराची पेट पूर्ण भारतभर होऊ शकते, अशी होऊ शकते. आणि आम्ही आमच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून स्मारक समितीला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की आता तरी जागे व्हा. बाबासाहेबांची चळवळ तुम्ही तुमच्यासाठी केली आहे आणि तुमच्यासाठी त्यांनी आपलं सगळं वर्चस्व अर्पण केलेलं आहे. हे काम नाही थांबवलं तर काय करण आंबेडकरी समाज? आंबेडकरी जनता अशीच उग्र आंदोलन करण थांबवावंच लागेल. कारण की आंबेडकर जनतेची ताकद आता यांना माहित नाही. महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू होणार आहे. पूर्ण देशभर, महाराष्ट्रभर नाही पूर्ण देशभर हे आंदोलन. कारण की या पावनभूमीवर जो संदेश जाईल तो पूर्ण विश्वात आणि भारत देशात जाईल. आणि आताही जर जागे झाले नाही तर स्मारक समितीचाही आम्ही घेराव करू आणि स्मारक समितीला आपली जागा बिलकुल बदलावी लागेल ना, त्याला आपली जागा दाखवल्याशिवाय आम्ही आमचा प्रयत्न राहील. हे आंदोलन रोज राहील, कंटिन्यू प्रक्रिया पूर्ण केली. आम्ही आमच्या समितीद्वारे स्मारक समितीला निवेदन दिलं. शांतिप्रिय आम्ही तथागताचे अनुयायी आहोत. शांतिप्रिय आम्ही करण्याचा प्रयत्न केला, पण अधिकाधिक आम्हाला कोणी व्यक्ती भेटला नाही आणि अधिकाधिक सूचना स्मारक समितीकडून काय आलेली नाही. ही मोठी शोकांतिका आहे. म्हणून हे जन आक्रोश असं होत आहे. आणि हे खरंच कुठंतरी स्मारक समितीचे सदस्य आणि बीजेपी शासन, संघ शासन हे कुठेतरी गुंतलेले आहेत आणि या संघभूमीला, या दीक्षाभूमीला संघभूमी करण्याच्या षडयंत्रात हे पण गुंतलेले आहेत आणि हे सगळे झोपलेले आहेत. तर यांना जागा करण्याचं काम आम्ही आंबेडकर जनता. तुम्ही तथागताचे अनुयायी आहे, त्या कारणामुळे तुम्ही शांततेचा मार्ग अवलंबून हे काम थांबवण्याचा प्रयत्न करत आहात. पण तुमच्या शांततेच्या मार्गाने जर स्मारक समितीने हे काम थांबवलेलं नाही तर तुम्हाला काय करावं? त्याचाही एक पर्याय आहे. ज्या शांतिप्रिय तथागतानं सांगितल्याप्रमाणे जर शांतिप्रिय दिशेनं जर स्मारक समिती आणि बीजेपी शासन याच्यात पुन्हा आमच्या हद्दपार करेल आणि याच्यावर पुन्हा जीत करून बांधकाम सुरू करण्याचा प्रयत्न करेल तर इथं जन आंदोलन होईल आणि जाळपोळ होईल आणि आत्मदाह होईल असं मी तुमच्या माध्यमातून जाहीर करतो.